तेव्हा हे दगड आणि मजबूत होते. आता तुम्ही बघू शकता ह्याची थोडी झीज झाली आहे किंवा म्हणजे नंतर छत्रपती शिवाजी या महाराजांचं राज्य आलं, त्याच्यानंतर युद्ध झाली. दिव्य ज्योत म्हणजे तुम्ही इथून बाहेरून पण ती ज्योत बघू शकता. तर मित्रांनो हे विशाल मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले आणि पांडवांनी तर मित्रांनो हे मंदिर हिंदू शिल्पकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. बाहेर चटके खाऊन खाऊन एवढा असा पाय लाल झाला ना शपथ काय सांगू तुम्हाला. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, नमो पार्वती पते, हर हर महादेव. तर आता तुम्हा सर्वांना समजलंच असेल, तर स्वागत आहे तुमचं वरुण ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत अंबरनाथमधील शिव मंदिरामध्ये, त्याला अंबरेश्वर म्हणून पण ओळखले जाते. तर आजचा प्रवास आपला कसा होणार आहे तर सर्व बघत राहा. किती खर्च होणार आहे, कसं जायचं आहे. तर आता सध्या आपण आहोत तुर्भ्यामध्ये. इथून आपल्याला ठाण्याला जायचं आहे आणि ठाण्यामधून आपल्याला ट्रेन चेंज करायची आहे. तर तिथून जाऊन कुठली ट्रेन पकडणार आहोत तर बघत राहा. तर चला निघूया. 1 hour later. तर मित्रांनो आता आपण ठाणे स्टेशनला उतरलोय आणि आता आपण बदलापूर फास्ट ट्रेन पकडणार आहोत, जेणेकरून आपण लवकर पोहोचू. तर चला पकडूया ट्रेन. 2000 years later. तर मित्रांनो पाहू शकता आता आपण उतरलो अंबरनाथ स्टेशनला आणि इथून आपण चालत जाणार आहोत. आपण रिक्षा वगैरे पण भेटते इथे, तर आपण रिक्षा वगैरे नाही करते कारण की आपल्याला चालत जास्त एक्सपिरियन्स करायचा. तर आता आपण चालत जाणार आहोत आणि चालत फक्त आपल्याला 20 ते 25 मिनटं लागतील. तर चला निघूया आपण, चला. तर मित्रांनो तिकडून पण एक रस्ता सांगतोय आणि इकडून पण एक रस्ता सांगतोय. तर आपण आता या रस्त्याने चाललोय आणि ते साईडलाच एक छोटंसं साईबाबाचं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. आतमध्ये साईबाबाचं मंदिर आहे आणि इथूनच सरळ सरळ जायचं वरती आपल्याला. चला. तर मित्रांनो इथून आलो की आपल्याला इथून पुढे सरळ सरळ जायचं चालत. तर हा रस्ता इकडून आपल्याला सरळ सरळ एकदम चालायचं. स्ट्रेट रस्ता दाखवतो आणि पुढचं मी तुम्हाला सांगतो. चला. तर मित्रांनो हा जो चौक दिसतोय इथून आपल्याला इथे जायचं आहे लेफ्ट साईडला. हा रस्ता आहे सरळ सरळ, इथून आपल्याला जायचं चालत. तर चला, समजलं असेल तुम्हाला रस्ता, तर बघत राहा. चला. आता आपण ज्या मंदिरापाशी चाललो आहे ते मंदिर अंबरनाथ स्टेशनपासून 2 किलोमीटर लांब आहे आणि ते वृंदावन नदीपाशी वसलेलं आहे. आणि पाहू शकता तुम्ही व्ह्यू पूर्णपणे. मी अंबरनाथकर आणि इथे त्या मंदिराचा फोटो पण दिलेला आहे. तर आपण आता इथून सरळ सरळ जाऊयात. चला. A few minutes later. तर मित्रांनो पाहू शकता आपण आलोय आता प्राचीन शिव मंदिर अंबरनाथच्या प्रवेशद्वारापाशी. सरळ रस्ता आहे. तर आता आपण 2च मिनिटात तिथे पोहोचू. तर चला जाऊया. तर मित्रांनो पाहू शकता आपण पोहोचलेलो आहोत मंदिरापाशी आणि हे आहे मंदिर. तर आतमध्ये जाऊया आणि आतमधून बघूया आपण मंदिर कसं आहे. तर मित्रांनो पाहू शकता आता आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत. तर आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो शूज ठेवायला पण इथे जागा आहे, इथे शूज पाहू. तर मित्रांनो पाहू शकता आता आपण पोहोचलोय मंदिरापाशी आणि या मंदिराचा छोटासा इतिहास तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो हे विशाल मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले आणि पांडवांनी त्यांच्या आयुष्यातले सर्वात कठीण काळ या ठिकाणी अंबरनाथमध्येच घालवले आहे. तर मित्रांनो आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि मंदिराचं दर्शन घेऊया इथून. तर चला आतमध्ये जाऊया. आणि खूप ऊन आहे मित्रांनो, दुपारचं येऊ नका. उन्हामुळे इतके पाय भाजतात ना काय सांगू तुम्हाला. इथं तरी गवत आहे पण तिथं एकदम ऊन तर भरपूर भासते. पाहू शकता हे मंदिर. तर इथून पुढून आपण एंट्री करूया. चला जाऊया. तर मित्रांनो इथं पहिले हातपाय धुवून घेऊ आपण आणि मग आतमध्ये जाऊया पहिले फ्रेश होऊ. चला. तर मित्रांनो हे मंदिर शिलाहाटचा राजा ममुंबानी 1060 साली बांधले. मित्रांनो पहिले आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग आपण मंदिरात जाऊ. तर मित्रांनो 2 नंदी असलेलं हे प्राचीन मंदिर आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. चला. तर मित्रांनो खूप गरम आहे खालती, तर पटपट जाऊया आपण आतमध्ये. काय भागतंय मित्रांनो. तर जसं मी तुम्हाला बोललो मित्रांनो, प्रवेश करताना तुम्हाला 2 नंदी दिसतात. इथं या साईडला तर नाही होते. या बस. थँक्यू. तर सुरुवातीलाच पाहू शकता 2 नंदी आहेत तिथे. इथे एक नंदी आहे आणि या साईडला एक नंदी आहे, तुम्ही पाहू शकता. तर आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. चला.
पाहू शकतो मित्रांनो, मध्ये व्ह्यू दाखव त्यांना पूर्ण. तर मित्रांनो कोरीव काम एकदम परफेक्ट केलेलं आहे, एकदम खूप सुंदर वाटते. तर पुढे तर मित्रांनो बाहेर एवढी गरमी आहे, पण आतमध्ये पाहू शकतो खूप थंडी आहे. थंड थंड वाटतं एकदम वातावरण. तर मित्रांनो कौरवांच्या सारखं मागे लागण्याच्या भीतीने पांडवांनी ही जागा सोडली. त्यामुळेच हे मंदिराचं काम अर्धवटच राहिलं आणि वर्षानुवर्ष ऊन वारा पाऊस झेलून सुद्धा हे मंदिर अजूनही तसेच उभे आहे. तर मित्रांनो हे मंदिर हिंदू शिल्पकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो, इथून एक तुम्हाला होल आहे साईडने, तर त्या फटीतून तुम्हाला आतमधील दिवा दिसतो. तुम्हाला दाखवतो मी, इथून पाहू शकता. इथून एक होल आहे, इथून तुम्हाला स्पष्ट दिवा दिसेल आतमध्ये, पाहू शकता तुम्ही. तर हा मंदिरातील हा इथून दिवा दिसण्याचे ठिकाण आहे. तर पाहू शकता तुम्ही, येऊन एकदा नक्की चेक करू शकता इथे. तर मित्रांनो मंदिराच्या सुंदर रूपामुळे इथे देश विदेशातील लोक भेट द्यायला येतात आणि इथे शिवाची व गणपती, कार्तिक व चंडिका माताची इथे छायाचित्रे सुद्धा कोरलेली आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता. नृत्य करताना सुद्धा तिथे छायाचित्र दिसत आहेत तुम्हाला. तर नक्की या एकदा व्हिजिट करा इथे आणि पुढे दाखवतो चला. तर मित्रांनो पाहू शकता इथे तुम्हाला दृश्य दिसत आहे, देवी दुर्गा असुरांचा नाश करतानाच इथे छायाचित्र दिसत आहे तुम्हाला समोर, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो इथे साईडलाच पाहू शकता एक छोटंसं कुंड सुद्धा आहे. इथे पाहू शकता तुम्ही एक कुंड आहे आणि हे मंदिराच्या समोरच आहे इथे साईडला कुंड. तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा आणि खूप छान मंदिर आहे हे. आणि उन्हामुळे पाय एकदम भाजत आहेत मित्रांनो भरपूर. मित्रांनो पाहू शकता जवळून मंदिर तुम्ही पाहू शकता. हे बघा काम भरपूर छान केलेले आहेत, कोरीव काम, नक्षीकाम पाहू शकता तुम्ही इथे. आणि याला प्राचीन मंदिर उगाच नाही बोलले जात आणि खूप सुंदर आहे मित्रांनो. एकदा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी नक्की बघा इथे येऊन. आणि मला तर खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं इथे येऊन. तुम्ही एकदा स्वतः या डोळ्यांनी बघा आणि फील करा. पूर्ण मंदिर एकदम सुंदर, एकदम शांतता वाटते इथे. तर चला जाऊया. भरपूर ऊन आहे मित्रांनो इथे, थोडासा पाय ठेवला तर एकदम चटका बसतो एकदम. तर आपण जाऊया इथे चला. तर मित्रांनो आता बाहेर भरपूर ऊन आहे म्हणून आम्ही आतमध्ये थांबलो आहे. बाहेर चटके खाऊन खाऊन एवढा असा पाय लाल झाला ना शपथ काय सांगू तुम्हाला. भरपूर ऊन आहे. दुपारच्या टायमाला येऊ नका, यायचं तर सकाळी या, नाही तर थोडंसं ऊन कमी झाल्यावर या सकाळी. बाबा दुपारच्या टायमाला नका येऊ, लय ऊन आहे. तर मित्रांनो आम्ही 6वी 7वीला असताना आमची इथे पिकनिक आली होती शाळेची. शाळेला किती गंडवतात भेंडी, 700 रुपये घेतलेले आमच्याकडनं. आणि इथं आम्ही फक्त 150 ते 200 रुपयामध्ये आलो आहे. आणि तेव्हा आमच्याकडनं 700 रुपये घेतलेले. नुसते पळवत होते इकडं तिकडं, काय करून पण देत नव्हते. फोटो नाही काय नाही, नुसतं हे करू नका ते करू नका, लाईनीत थांबायचे. आज आम्ही आलो स्वतःहून ब्लॉग वगैरे बनवते आणि हे आठवण राहिलं आम्हाला. शाळेची तर फोटो होता, तो असेल तर मी तुम्हाला दाखवेल, तो पण याच्याकडे आहे, त्याने दिला तर फोटो दाखवेल तुम्हाला. भरपूर मजा आली आज ब्लॉग बनवायला आणि खूप खूप जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या इथे येऊन. की लहानपणी आम्ही सगळे शाळेचे मित्र आलतो वगैरे, इथं मस्ती वगैरे गेली आणि तेव्हाचं वातावरण वेगळं होतं. आजचं वातावरण भरपूर वेगळं आहे मित्रांनो. या नक्की एकदा, शांतता वाटते इथे, नक्की येऊन एकदा भेट द्या. दादा तुम्ही या गावातले रहिवासी आहात ना, तुमचे नाव काय? माझं नाव नितीन पारधी. अच्छा, तर आम्हाला या मंदिराबद्दल तुम्ही माहिती सांगू शकता का? नमस्कार. 1060 सालातलं मंदिर आहे, पांडवांच्या काळातलं. आणि ही वास्तू म्हणजे पुरातन काळातली वास्तू आहे आणि स्वयंभू शिवपिंडी आहे. आणि इथे दिव्य ज्योत आहे
दिव्य ज्योत म्हणजे तुम्ही इथून बाहेरून पण ती ज्योत बघू शकता. पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल थोडंसं ब्लर होते, बट हा ठीक आहे, पूर्ण क्लिअर दिसलेली आहे. ही आतमध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही फ्रंट बाजूनी गेलात शिव मंदिराच्या, नंदीचं दर्शन घ्या. नंदीच्या दर्शन करून घेतला, आतमध्ये गाभाऱ्यात उतरलात तर शिवपिंडी आहे पुरातन काळातली, पांडवांच्या काळातली. आणि बाहेर आपलं गणेशाचं मंदिर आहे आणि कुंड पण आहे बाहेर. हे पांडवांनी इसवी सन 1060 साली बांधलेले मंदिर आहे. आणि शिव मंदिर आहे स्वयंभू. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे भरपूर भाविक भक्तगण येतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते, सर्वात गर्दी मोठी असते. यात्रा असते इथे ना? आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे भक्तांची कमी आहे भक्त, कारण की इथे ऊन भरपूर आहे, ऊन इथे चटका भरपूर वगैरे आहे. असतो त्यामुळे. उष्णतेचा तापमान जास्त आहे त्याच्यामुळे हे काळे दगड आहे ना पुरातन काळातले, तुम्ही वास्तू बघू शकता. ही वास्तू म्हणजे भरपूर वर्षापूर्वीची आहे. थोडी आता थोडं म्हणजे त्यांना विस्कळलंय थोडंसं. विस्कळलाय कारण पावसात थोडं म्हणजे पावसाचा परिणामामुळे पाणी थोडंसं झिजत चाललंय, दगड झिजत चालली चालले. बरोबर. आणि तुम्ही येऊ शकता इथे, तुम्ही या वास्तूला भेट द्या. तुम्ही हा. आता बघू शकता. आता हे जेव्हा म्हणजे 1060 साली बांधलेलं तेव्हा हे दगड आणि मजबूत होते. आता तुम्ही बघू शकता ह्याची थोडी झीज झाली आहे किंवा म्हणजे नंतर छत्रपती शिवाजी या महाराजांचं राज्य आलं, त्याच्यानंतर युद्ध झाली तेव्हा पण म्हणजे इथे पण युद्धाला थोडाफार युद्धामध्ये त्यांनी नुकसान केले आपले. थोडे इजा झाली आपल्या वास्तूला. पण आता तरी बघू शकता एकदम व्यवस्थित आहे. तरी पण थोडंफार तुम्ही म्हणजे ह्याच्यावर आता काम वर्क चालू आहे. पण आता आपलं जेव्हा आता हे सरकारच्या अधीन आहे, जेव्हा Okay. सरकार ऑब्जेक्शन घेईल तेव्हाच या वास्तूचं आपण काहीतरी निर्माण करू शकतो. तोपर्यंत आपण या वास्तूला काही नाही करू शकत. कारण ही वास्तू जेव्हा त्या काळातली म्हणजे पांडवांनी बांधलेली ही वास्तू आता 1000 वर्ष पूर्ण झाली तरी ती वास्तू अजून तशीच आहे, टिकून आहे. मग तुम्ही विचार करा की ह्या वास्तूला आपण आताची पिढी ही वास्तू तशी बनवू नाही शकत. ही वास्तू नाहीच बनवू शकत. म्हणून या वास्तूला म्हणजे सरकार आतापर्यंत सरकार ह्या वास्तूला हात का नाही लावत ह्याची हीच गोष्ट आहे. तरी पण थोडंफार म्हणजे वरच्यावर टेचअपचं काम चालू आहे. म्हणजे थोडा भेगा पडलाय किंवा चिरा पडला, मूर्तीला तडा गेल्या असतील. आता तुम्ही बघू शकता जेव्हा मंदिरामध्ये गुंफेच्या एंट्री मारता तेव्हा नंदीला थोडा भेगा गेलाय, नंदीला त्याचं निर्माण चालू आहे. मग हे कसं माहिती आहे आपल्या सरकारने आणि जेव्हा आपले नागरिक हे मिळून जेव्हा ह्याकडे वास्तूकडे लक्ष देतील तेव्हाच या वास्तूचं आपलं ती वास्तू टिकून राहील. तेव्हा त्या म्हणजे पांडवांनी या वास्तू बांधल्या आपल्या सनातन धर्मासाठी बांधलेल्या, तर ती वास्तू आपण टिकवून ठेवली पाहिजे. तर थोडंसं आपल्या मंदिरांकडे पण लक्ष दिलं तर आपली जशी मंदिरं होती पुन्हा तशी होऊ शकतात. तर मित्रांनो तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. आणि दादा धन्यवाद तुझं माहिती दिल्याबद्दल. नमस्कार, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. आणि आपल्या या वास्तूला भेट द्या. आपली पुरातन सनातन धर्माची वास्तू आहे, तर आवर्जून तुम्ही भेट द्या. छान वाटेल आणि इथे निसर्ग म्हणजे असं शांत वाटतं. तुम्ही एकदा भेट द्या तर तुम्हाला कळेल या वास्तूचं काय हे आहे. नक्की नक्की नक्की. तर मित्रांनो कसं वाटलं मंदिर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप सारी माहिती दाखवायची राहिली कारण की इतकं गरम आहे मित्रांनो, पाय खाली ठेवला आता चटका बसतो ना, काय सांगू तुम्हाला. तर कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. हर हर महादेव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि या एकदा तुम्ही विजिट करा इथे. आणि खूप छान आहे, आतमध्ये खूप सुंदर आहे. जर पुनर्वसन केलं म्हणजे ज्या वस्तू थोड्याशा ढासळल्या वगैरे त्यांना परत व्यवस्थित केलं तर अजून छान वाटेल. पण जे आहे ते खरंच खूप सुंदर आहे. नक्की एकदा विजिट करा. आणि भरपूर सारी माहिती किंवा थोडंसं व्ह्यू दाखवायचं राहिला कारण की ऊन भरपूर आहे मित्रांनो, त्यामुळे तर चला आपण निघूया आता.